म्हणजे 6 महिन्याचा असताना त्याला पोहायला शिकवलं होतं. बरोबर. त्यामुळे आज तो इतकी ऑलिम्पिकचे मेडल घेऊ शकतो. पण त्याच्या मागचे एफर्ट्स हे त्याच्या पालकांचे होते. म्हणजे ज्यावेळेस तो शाळा तर खूप लांबची गोष्ट आहे, कारण US मध्ये वगैरे आफ्टर 6 किंवा आफ्टर 7 स्कूलला टाकतात आणि रायटिंग रीडिंग हे 8 वर्षानंतर चालू होतं. मग त्यांनी काय एम ठेवलं होतं की मला ऑलिम्पिक मध्ये याला स्विमर बनवायचं चांगलं. मग त्यांनी त्याचे एफर्ट्स 6व्या महिन्यापासून घ्यायला सुरू केले. म्हणजे हे जे एफर्ट्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्याला जर आपल्या मुलाचं वेगळेपण जपायचं असेल किंवा त्याला एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चमकलेला पाहायचं असेल तर आपल्याला टाळी एका हाताने वाजणार नाही, दोन्ही हाताने वाजवावी लागेल, तेव्हा त्याचा आवाज मोठा व्हायला. म्हणजे जे काही शाळेकडून तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतात त्या तुम्ही रेग्युलर फॉलो करायला पाहिजे. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही अवश्य मॅडमना किंवा सरांना येऊन विचारलं पाहिजे की हे असं का किंवा हे कशासाठी करायचं. जसं आता मी मागच्या मीटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं की प्री स्कूलला आपल्याला फोनेटिक्सचा कन्सेप्ट गरजेचा आहे. आता या मुलांसाठी आपल्याला मॅथमॅटिक्स, वेदिक मॅथ्स, अबॅकस हे कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. तर हे का करायचे? बऱ्याच जणांना त्या गोष्टींचा अवेअरनेस नसतो. अवेअरनेस नसतो म्हणजे कधी आपल्याला त्या गोष्टी ऐकायला भेटलेल्या नसतात किंवा माहितीही नसतं किंवा जे ऐकलेलं असतं ते काहीतरी चुकीचं ऐकलेलं असतं. आता बऱ्याच जणांचं मत असतं की अबॅकस जर शिकवलं तर मुलं शॉर्टकट मारायला सुरू करतात. एक्झाम्पल शॉर्टकट मारतात मग त्यांना परीक्षेला मार्क्स कमी पडतात असं पालकांचं मत असतं. मग हे कुणीतरी एकाने सांगितलेलं असतं, अरे ते अबॅकसला पाठवलं मी माझ्या मुलाला, ते काय करायला वर्गामध्ये ना डायरेक्ट उत्तर लिहायला त्यामुळे त्याचे मार्क कमी पडायला लागले म्हणून मी सोडून दिलं ते अबॅकस. पण तेच जर वेगळ्या अँगलनं आपण विचार केला ते मार्क्स महत्वाचे आहेत का तो फास्ट कॅल्क्युलेशन करतो हे महत्वाचं. आणि जेव्हा ऍक्च्युअल आफ्टर 12th he or she going to be attend NEET or JEE exam. At that time आपण असं म्हणणार नाही की बाळा तू पूर्ण आन्सर आहे ना मोठे मोठे लिहून यायला पाहिजे, तुला मार्क्स चांगले पडले असते नीटला, होणार आहे का? तेव्हा त्याला क्विक आन्सर द्यायचे, तेव्हा त्याला फास्ट आन्सर देऊन तो क्वेश्चन पेपर जेवढ्या कालावधीचा आहे त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये त्याला तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. कारण की निगेटिव्ह मार्किंग असतं, चुका करून चालत नाही. तर त्याची जी तयारी आहे ती आम्ही आतापासून घ्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला पुढच्या भविष्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे हे काही गोष्टी ज्या आहेत ना हे आम्ही आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करतोय आणि यामुळे आपलं हे वेगळेपण जे आहे हे आम्ही 10 वर्षात प्रूव्ह करून दाखवले. म्हणजे आज बऱ्याचशा स्कूल्स ज्या आहेत या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्कूल्स आहेत ज्यांची एक पिढी ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी पिढी बघते. पण आम्ही हे शून्यापासून उभा केलंय ज्याच्यामध्ये एफर्ट्स आम्ही काय देतोय जे काही रिसेंटली आहे, जे काही ऍडव्हान्स आहे. आता आम्ही या शाळेमध्ये रोबोटिक लॅब निर्माण केले, जे मी आता तुम्हाला सांगितलं ना कोडिंग तुम्हाला वाटेल की फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला कसं जमेल, पण आपण फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांनाच कोडिंग शिकवतो. 10th ला जाण्यापर्यंत त्या मुलांना त्याचा स्वतःचा प्रोजेक्ट रेडी केला पाहिजे. म्हणजे एखादा जर टेक्निकल कन्सेप्ट असेल तर त्या मुलाला तो तयार करता आला पाहिजे. घरातला टीव्ही जर खराब झाला तर त्याला दुरुस्त करता आला पाहिजे. इथपर्यंत आम्ही एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा आफ्टर 10th तो मुलगा बाहेर पडेल तेव्हा त्याला प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्या गोष्टीचं असलं पाहिजे. जे NEP गाईडलाईन्स आता सांगतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय सांगते की आफ्टर 6 तुम्ही त्या विद्यार्थ्याला असं एज्युकेशन द्या ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची आवड आहे. जे आपण 10वी नंतर ITI करायचो, इलेक्ट्रॉनिकचा, डेअरीचा किंवा वायरिंग ITI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता 6वी नंतर NEP गाईडलाईन्स सांगते की तुम्ही मुलांना द्या. त्या पद्धतीच्या लॅब्स तुमच्याकडे असल्या पाहिजे. म्हणजे जे आता नवीन गाईडलाईन्स नुसार सांगितलं जाणार आहे ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लॅब ह्या स्कूलमध्ये असल्या पाहिजे ज्याच्यामध्ये आफ्टर 6 तो मुलगा त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच्यामध्ये त्याने जास्ती वेळ दिला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत ज्या नवीन शैक्षणिक धोरणाने आता ठरवलेल्या आहेत. आणि आता इथून पुढे जे आपण ऐकतोय तो फर्स्ट स्टँडर्ड पासून CBSE सिलेबस कंपल्सरी झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही कुठल्याही स्कूलला ऍडमिशन घ्या तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डला CBSE मधूनच करायला भेटतं. आता ही मुलं तर लहान आहेत, जे फर्स्टला आहेत त्यांना तो चान्स आहे. या वर्षी जे सेकंडला आहेत त्यांना पुढच्या वर्षी CBSE होईल. 4% ते CBSE कन्वर्ट करतात स्टेट मधून, कारण की त्यांच्याकडे तेवढी मॅनपॉवर नाहीये, त्यांच्याकडे तेवढा एज्युकेटेड स्टाफ नाहीये की एका वर्षामध्ये ते सगळ्यांना CBSE करू शकतात. तर त्यांनी प्रोसेस मध्ये आहे
काही हायरिंग फॅकल्टी म्हणजे जे सीबीएसई ला शिकवू शकतात अशा फॅकल्टी ते ह्या वर्षामध्ये गोळा करतील. मग पुढच्या वर्षी सेकंड थर्ड फोर्थ याला सीबीएसई करतील. त्याच्या पुढच्या वर्षी पुढचे 3 वर्ष असं करत 4 वर्षाच्या टप्प्यामध्ये 1 ते 10 हे वर्ग सीबीएसई होणार आहे. म्हणजे हे बऱ्याच जणांना काय होतं, व्हॉट्सअपला काहीतरी मेसेज येतो सीबीएसई सगळे स्कूल झाले, पण ऍक्च्युअली तसं नाही. या वर्षी फक्त फर्स्ट स्टँडर्ड सीबीएसई झालं, पुढच्या वर्षी सेकंड थर्ड फोर्थ होणार, त्याच्या पुढच्या वर्षी 5th 6th 7th होणार आणि त्याच्या पुढच्या वर्षी 8 9 10th होणार. असं 4 वर्षाच्या कालावधीमध्ये हा सगळा सिलेबस जो आहे स्टेटचा तो सीबीएसई मध्ये कन्वर्ट होतो. आणि त्याची खरंच गरज होती होण्याची, जी की झाली. कारण की स्टेट लेवलचा जो सिलेबस आहे ना, तो सिलेबस गेली 20 वर्ष काही चेंज झालेलं नव्हतं. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे इकडे जी मराठी आपण बघित ऐकली ना, ती आणखीन पण होती, जी नसायला हवी. का? कारण की अपडेटेड जे सध्या चाललेलं आहे मुलांना ते देण्याची गरज आहे. पण आपण काय करतोय की प्रिंटिंग कॉस्ट वाढते, परत मला एखादी टीम जनरेट करावी लागणार, मग तो अभ्यासक्रम कुठून आणायचा, मग तो पुस्तकामध्ये कसा टाकायचा, मग त्याची कॉस्टिंग वेगळी असते. आणि सध्या आपण बघतोय गव्हर्नमेंटकडे स्टाफ नाही. म्हणजे एखाद्या युनिटला जर तुम्ही गेला तर एका व्यक्तीकडे 100 लोकांची फाईल म्हणजे स्टाफ नाही. त्यामुळे ह्या गोष्टी चेंजेस होत नाही, वर्षानुवर्ष तो सिलेबस रिपीट होतो. त्यामुळे ही गरज होती सिलेबस चेंज व्हायची, जी एनईपी गाईडलाईन्सने आता दिलेली आहे. या सर्व गोष्टी आहेत. आणि आपला जो सिलेबस आहे, आपले जे बुक डिझाईन केलेले आहेत, आपण त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. तुम्ही जर इंग्लिशचं बुक बघितलं, नर्सरी एलकेजी यूकेजीचं, तर फोनिक्स नुसार ते केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट नर्सरीला जे बुक आहे ते फाउंडेशन लेवल आहे, एलकेजीला आहे ते सेकंड फर्स्ट लेवल आणि यूकेजीला आहे ते सेकंड लेवल. या पद्धतीने आपण इंग्लिशचं बुक डिझाईन केलेलं आहे. त्याच पद्धतीने मराठीचा जो सिलेबस आहे, मराठी फोनिक्स पण आपण घेतो. म्हणजे या कमी वयात नर्सरीची मुलं ही इंग्लिश आणि मराठी रिडिंग करतील त्या पद्धतीने आपला सिलेबस आहे. मॅथ्ससाठी आपल्याकडे क्युबिक मॅथ्स आहे, त्याचबरोबर काही असे टॉयज आहेत, एज्युकेशनल टॉयज, ज्याच्यातून मुलांचा मॅथ्स कन्सेप्ट हा क्लिअर होईल. या पद्धतीने आपला सिलेबस हा डिझाईन केलेला आहे. जी की क्वेश्चन सोबत रायटिंग पण तेवढंच गरजेचं आहे. कारण रीडिंग तेवढंच काही करत नाही, रीडिंग केलं तर रायटिंग मध्ये त्याला आलं पाहिजे. ते प्रॉब्लेम आहे. आपण तुम्ही बुक्स बघितले का मॅडम? बुक्समध्ये आपण व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणजे एक पेज क्लासवर दिलेला आहे, तो सेम आम्ही इथं मुलांचा रायटिंग केला आणि तो सेम पेज तुम्हाला होमवर्कला असणार आहे. म्हणजे एका दिवशी मुलांचा सेम डबल वेळा होणार तो कन्सेप्ट. त्यानंतर मग दुसरा आणि ते ह्याच्या वाईज लेवल वाईज आहे बुक्स.